हॅलो नमस्ते प्रेक्षकांनो, आज आपण ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 29 जुलैचा रिव्ह्यू ऐकणार आहोत. तर कालपासूनच सुरुवात झालेली आहे. प्रतिमा त्या आत येऊ का असं म्हणतात, तेव्हा सायली म्हणते हे ये ना ये असं विचारतेस का, तेव्हा कल्पनाताई म्हणतात ये बस बस असं म्हणतात. आणि मग मी काही करू का असं प्रतिमा त्या विचारतात, तेव्हा सायली म्हणते बस ग आई तू, आम्ही आहोत ना दोघीजण, आम्ही करू. तेव्हा कल्पनाताई म्हणतात प्रतिमा तुला काहीतरी महत्त्वाचं ठरवायचं आहे, तेव्हा सायलीच्या डोहाळ जेवणाची सगळी तयारी करायची आहे असं कल्पनाताई प्रतिमा त्याला म्हणतात. तेव्हा प्रतिमात्या म्हणतात आपण दोघींनी मिळून ठरवायचं असं म्हणतात. तेव्हा हा तर कालचाच भाग आहे. आणि प्रतिमात्या पुन्हा कल्पनाताईला म्हणतात मला सायलीचं खूप हौसमौस करायची आहे ग असं म्हणतात. आणि मी गुरुजींना आत्ताच फोन करते असं म्हणतात. आणि गुरुजींना फोन करतात. आणि मग गुरुजीला फोन केल्यानंतर गुरुजीला हॅलो गुरुजी असं म्हणतात. आणि गुरुजी म्हणतात बोला कल्पनाताई. कल्पनाताई म्हणतात मला मोठ्या सुनाचं डोहाळ जेवण करायचं आहे, हे मला मुहूर्त काही बघावं लागेल का. तेव्हा गुरुजी म्हणतात फक्त अगदी मुहूर्त बघायची काही गरज नाही, उद्याचा आणि परवाचा दिवस चांगला आहे, त्यानंतर 15 दिवसानंतरचा मुहूर्त आहे. तेव्हा कल्पनाताई म्हणतात मी कळवते असं म्हणतात. आणि मी फोन ठेवते आणि परवाचाच दिवस आपण ठरवूया असं म्हणतात आणि फोन ठेवतात. आणि ताई म्हणतात सायली आपण उद्याचा दिवस ठरवूया का. तेव्हा सायली म्हणते आई तुम्ही दोघी जे ठरवाल ना ते मला चालणार आहे असं म्हणतात. तेव्हा प्रतिमात्या म्हणते ठरवूया. तेव्हा सायली म्हणते आई जरा गोलूला घेता का, मला कुसुमताईशी बोलायचं आहे हे. तेव्हा कल्पनाताई ये रे माझ्या सोन्या असं म्हणतात आणि गोलूला घेतात. आणि मग सायली फोनवर बोलायला जाते आणि इकडे कुसुमताईला फोन करते, म्हणजे केलेला असतो. मग सायली म्हणते कुसुमताई हॅलो सोनल पोहोचली का गं, तिच्या काकाचा फोन वगैरे आला का. तेव्हा कुसुम म्हणते सोनल गेली तर अजून तुझं लक्ष तिच्याकडेच आहे का गं. तेव्हा सायली म्हणते लक्षातच ठेवावं लागणार आहे ना कुसुमताई. आणि हे सगळं श्वेता चोरून ऐकत असते. आणि मग इकडे कल्पनाताई गोलूला खाली ठेवतात आणि खाली बसवतात. आणि मग सायली म्हणते सतत आपल्याला कळत राहिलं की ती रुळेपर्यंत ती व्यवस्थित आहे ना, ती व्यवस्थित झोपते ना, तिला झोप चांगली लागते ना, तिच्या काकांना तू विचारतेस का, मी विचारू फोन करून. तेव्हा कुसुम म्हणते तू नको विचारू, मी विचारते, तू नको करू असं म्हणते. आणि मग कुसुमताई म्हणते बरं सायली म्हणते. आणि मग तोपर्यंत इकडे गोलू रांगेत हा बाहेर चाललेला असतो. तेव्हा सायली म्हणते मला ना सतत सोनलची आठवण येत राहते, सतत मनात विचार येतो की ती काय करत असेल, ती नीट जेवत असेल ना, तिला झोप लागत असेल की नाही असं कुसुमला सांगत असते. आणि कुसुम ऐकत असते. आणि श्वेता तिथून निघून गेलेली असते. मग गौरीबद्दल विचारते गौरी काय करते गौरी. तेव्हा कुसुमताई म्हणते गौरी बरी आहे, ती आता खायला लागलेली आहे थोडीफार, तू काही काळजी करू नकोस असं म्हणते. आणि सांगितलं तरी तोपर्यंत हा गोलू बाहेर खेळत रांगत बाहेर दारापर्यंत गेलेला असतो. आणि दाराला धरून उभा टाकलेला असतो. आणि तो दाराच्या फटीमध्ये बोट घातलेला असतं. आणि तो फटीमध्ये बोट गेल्यामुळे चेमणार असतं. तेवढ्यात प्रतिमात्या एकदम गोलू असं म्हणतात. आणि मग कल्पनाताई गोलू असं म्हणत सगळेजण तिच्याकडे जातात. आणि सायलीसुद्धा पळत खाली येते. आणि त्याला मग इकडे परत प्रियाचा सीन दाखवलेला आहे. श्वेता प्रियाला फोन केलेला असतो श्वेताने. आणि ती म्हणते की ते फोटो आणि ते पत्र रेडी आहे का असं म्हणते. तेव्हा प्रिया म्हणते हो आहे, असं का विचारतेस. तेव्हा श्वेता म्हणते मी सायलीला कुसुमताईला बोलताना ऐकलेलं आहे, ती सांगत होती की सुरेशला फोन कर आणि तिची ख्याली खुशाली विचार. तेव्हा प्रिया म्हणते अपेक्षित होतंच, काही टेन्शन नाही, आज फोटो आणि चिठ्ठी पोहोचतील. मग श्वेता म्हणते आणि सुरेशला फोन केल्यावर सगळं मॅनेज होईल ना. तेव्हा प्रिया म्हणते होईल, त्या सुरेशने इतकं मॅनेज केलं ना, आता सुद्धा सगळं मॅनेज होईल असं प्रिया म्हणते. तसंही होईल असं म्हणते. आणि मग श्वेता ठीक आहे असं म्हणते आणि फोन ठेवते. मग प्रिया नागराज काकाला म्हणते सचिनला सांगा चिठ्ठी आणि फोटो पाठवायला, कदाचित सोनलला फोनवर बोलायला सुद्धा लागू शकतं, ते सुद्धा मॅनेज करावं लागेल, सचिनला सांगा असं म्हणते. आणि मग प्रिया हो हो करतो असं म्हणतो. आणि मग इकडे परत सुभेदारांच्या घरचा सीन दाखवलेला आहे. प्रतिमा त्या सायलीला म्हणतात तू ठीक आहेस ना बाळा आणि म्हणतात. आणि मग तेवढ्यात अस्मितासुद्धा येते आणि मग बॅग ठेवते. आत्ताच मी बघितलं दारात स्मितचं बोट चेंबलं असतं, तुमचं कोणाचंच लक्ष नव्हतं का असं अस्मिता म्हणत असते. आणि अस्मिता कल्पनाताईच्या हातातलं बाळ घेते. आणि मग कल्पनाताईला म्हणते मम्मा स्मित रांगत दाराच्या कडेला कधी गेला ती मला कळलंच नाही असं अस्मिता म्हणते. तेच म्हणते मी तुम्हाला, त्याला सांभाळणं जमत नाही आहे. तेव्हा प्रतिमात्या म्हणतात असं काही नाही आहे गं, सगळ्यांची एवढी धावपळ होणारच ना, तो रांगायला लागलाय ना. तेव्हा सायली म्हणते मी होते ना, काही नाही झालं काही. तेव्हा अस्मिता म्हणते तेव्हा आपण रिस्क घ्यायला आहे का. तरी म्हणते की स्मितला सांभाळायला कोणीतरी हायर करायला हवं, एक न्यानी हायर करायला हवी, तुम्ही का नाही म्हणता हेच मला कळत नाही.
नाही. तेव्हा सायली म्हणते, अस्मिता माझं चुकलं, मी फोनवर बोलण्याच्या नादात माझं गोलूकडे दुर्लक्ष झालं, त्यामुळे सॉरी असं म्हणते. तेव्हा मी काय म्हणते, नंतर सॉरी म्हणून काय उपयोग होतो का असं म्हणते. तेवढ्यात अश्विनसुद्धा येतो आणि म्हणतो, अस्मिता ताई तू शांत हो, तू कोणाशी बोलतेस हे विसरू नकोस. तेव्हाच म्हणते, तू मम्माशी आणि वहिनीशी बोलतेस. तेव्हा अस्मिता म्हणते, मी काय चुकीचं बोलले ते सांग, मला हेच कळत नाही. मला असंच मी म्हणते मी एवढंच म्हणते ना, एक हायर ठेवा म्हणून, मग मला एवढेच झेपत नाही म्हणून एक नॅनो हायर करा, मग लोड कमी करण्यासाठी दुसऱ्याला हायर करूया. तेव्हा सायली म्हणते, अस्मिता मी आहे ना, पुन्हा नाही अशी चूक होणार माझ्याकडून. तेव्हा कल्पनाताई म्हणते, अस्मिता अगं विमल नाही म्हणून सगळंच काम आमच्यावर पडलं आहे, तसं सायलीची पण तब्येत नाजूक आहे, जरा समजून घे ना तू. पण तेव्हा अस्मिता म्हणते, मी समजूनच घेते, म्हणून मी म्हणते हे स्मितची रिस्पॉन्सिबिलिटी नका घेऊ, त्याच्यासाठी एक वेगळी व्यक्ती म्हणजे हे न्यानी हायर करूयात. तेव्हा प्लीज. तेव्हा प्रतिमात्या म्हणतात, कल्पना तू तरी एवढा विरोध का करतेस, गोलूला प्रेमाने सांभाळणारी मिळेल ना कोणीतरी. तेव्हा कल्पनाताई म्हणतात, बरं ठीक आहे, गोलूला सांभाळायला जी कोणी मुलगी ठेवाल ना ती पारखून ठेवा म्हणजे झालं. तेव्हा असं म्हणतात, मी माझं बाळ कोणाच्याही हातात देऊ का असं अस्मिता म्हणत असते. तेव्हा आता अश्विन म्हणतो, तर ठीक आहे, आपण या सगळ्यांचा विचार करूया, कोणी आता या सगळ्याचा स्ट्रेस घेऊ नका असं म्हणतो. आणि मग तेवढ्या तिकडे वात्सल्य आश्रमातला परत सीन दाखवलेला आहे. तिथे कुरिअर आलेलं असतं, म्हणजे सगळेजण जेवण करत असतात आणि कुरिअरवाला आलेला असतो. मग कुसुमताई म्हणते, मी घेते असं म्हणते आणि ते कुसुम घेते. तेवढ्यात मधुभाऊ म्हणतात, कुसुम कुरिअर आला आहे का गं. कुसुम म्हणते, मी तेच बघते आहे असं म्हणत असते. आणि मग एक पत्र बाहेर काढते आणि आता हे पत्र वगैरे काही वेगळंच आहे काहीतरी. मग कुसुमताई म्हणते, मधुभाऊ सोनलच्या काकांनी चिठ्ठी पाठवली आणि तिचे फोटो पण पाठवले आहेत. अरे वा, बघा सगळ्यांनी असं बघा असं म्हणून सगळ्यांना फोटो आणि चिठ्ठी दाखवतात. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, सगळ्यांच्या चेहऱ्यावर, सोनलच्या चेहऱ्यावर किती हसू आहे. तेव्हा डायलिसिस काका म्हणतात, कुसुम चिठ्ठीत काय लिहिलं आहे. तेव्हा कुसुम म्हणते, चिठ्ठीत असं लिहिलं आहे, तिच्या घरी ती सुखरूप पोहोचली आहे, तिच्या आईबाबांना भेटून ती खूप खुश आहे. तिची आई म्हणे तिला बघून ढसाढसा रडत होती आणि तिच्या वडिलांची प्रकृती आता तिला बघितल्याबरोबर सुधारते. सायली स्वतः इतकी गडबडीत आहे तरी सोनलची किती चौकशी करते, तिला सोनल पोहोचली की नाही, तिला आधी झोप पण लागली नसेल बघा ना असं म्हणत सांगत असते सगळ्यांना. तेव्हा मानसी म्हणते, सायली ताई इथे असो किंवा घरी असो तो नेहमी इथलाच विचार करत असते. तेव्हा डायसिस काका म्हणतात, बाळा आपल्या घरात सगळीच माणसं चांगली आहेत. तेव्हा मानसी म्हणते, असं काही नाही आहे काका, ती प्रियाताई होती ना, डुचकी कुठली असं म्हणत असते आणि अगदी विरुद्ध होती सायलीताईच्या. मधुभाऊ म्हणतात, तिच्या स्वभावापायी तिला जेलमध्ये आहेच ना ती असं म्हणत असतात. तेव्हा कुसुमताई ते फोटो काढते आणि सायलीला पाठवते आणि मग सायली इथे बसलेली असते बेडवर. तिला सगळं आठवतं की दुपारी कसं झालं, गोलू कसा दारापाशी गेला आणि अस्मिता म्हणलेली असं का नाही म्हणत आहे असं म्हणत असते, सगळं आठवत असतं. आणि मग तेवढ्यात मॅसेज येतो कुसुमचा आणि मग ते वाचते आणि सगळे फोटो पण पाहते. आणि मग तेवढ्यात अर्जुन येतो दुधाचा ग्लास घेऊन. सायलीला म्हणतो, बायको तू आज जेवली नाहीस. तेव्हा सायली म्हणते, मी आई म्हणून कमी तर नाही ना पडणार. तेव्हा अर्जुन म्हणतो, असं का बोलतेस तू. तेव्हा सायली म्हणते, हे गोलूला सांभाळण्याची जबाबदारी माझी होती, आज माझं थोडं दुर्लक्ष झालं आणि तेवढ्यात गोलूचं बोट दारात चेंबटलं असतं. असंच गलतन आपण आपल्या बाळाच्या बाबतीत केलं तर, त्याला सुरक्षित नाही ठेवू शकले तर. तेव्हाच मी तर 1 मिनिट एक्झॅक्टली काय झालं ते सांगशील का असं अर्जुन म्हणतो. तेव्हा सायलीला परत सायली सांगत असते की कल्पनाताईकडे गोलूला दिलेलं असतं, गोलू रांगत कसा गेला आणि त्याचं बोट चिमटणार असताना सर्वजण एकदम गोलू असं म्हणतात. अस्मिता येते आणि म्हणते सगळं सायली अर्जुनला सांगत असते. आणि मग अर्जुन म्हणतो, तिचे डोळं पुसतो आणि म्हणतो, हो तुझी आई बाळा, तुझी आई ना कारण नसताना स्वतःला दोष देत बसते असंच सायलीच्या पोटावर हात ठेवून अर्जुन म्हणत असतो. तुला तुझ्या आईबद्दलची एक गोष्ट माहिती आहे का, तुझी आई ना फक्त स्वतःच्या बाळासाठी नाही तर इतर लोकांच्या बाळासाठी सुद्धा अख्ख्या जगाशी लढू शकते. हे जग खूप सुंदर आहे ना, ते तिच्यासारख्या चांगल्या लोकांमुळेच. सायली म्हणते, हे तुम्ही माझी समजूत काढण्यापुरतं बोलताय ना. तेव्हा अर्जुन म्हणतो, अजिबात नाही बायको, यू नो
तू इतकी रेसलीस का होतीस माहिती आहे का तुला? तू आत्तापासूनच स्वतःपेक्षा जास्त प्रेम आपल्या बाळावर करतेस. तर एखाद्याचं कोणावर प्रेम नसेल तर त्याला भीती का वाटेल? अशी भीती त्या आईला वाटते जी प्रत्येक क्षण आपल्या बाळासाठी जगते. सायली म्हणते, पण आज माझ्याकडून केवढी मोठी चूक होणार होती. तेव्हा अर्जुन म्हणतो, एकदा चूक झाली म्हणजे आई वाईट ठरत नाही. त्या चुकीतून शिकून आई जास्त स्ट्रॉंग बनते. तेव्हा सायली म्हणते, हे बोलून तुम्ही माझं मन राखताय ना, कळतंय मला, पण तरीही हे ऐकून मला खूप बरं वाटलं, धीर आला. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो हो ना, चल मग दूध पिऊन घे, असं म्हणतो. आईला ताकद हवी ना. तेव्हा सायली म्हणते, फक्त आईलाच नाही तर बाबाला सुद्धा ताकद यायला हवी, असं म्हणतो. आणि मग तो ग्लास आणा म्हणून तो रिकामा ग्लास द्यायला सांगते. आणि मग दोघंजण अर्धं अर्धं दूध करून दोघंजणही पितात. आणि मग सायलीला दोघंजणही पित असतात. अर्जुन खून करतो की तुला दूध लागलेलं आहे. तेव्हा सायली पण म्हणते, तुम्हाला पण लागले. आणि दोघं एकमेकाला छान आहेत असं म्हणतात आणि दोघे हसतात. आणि मग सेल्फी घेत असतो अर्जुन. मग आता वात्सल्य आश्रमातला परत सीन दाखवलेला आहे. सगळेजण झोपलेले असतात आणि सगळे झोपल्याच्या नंतर श्वेता उठते, इकडे तिकडे पाहते, कोणी जागा आहे का ते बघते. आणि मग तिचा मोबाईल घेते आणि सर्वांचे फोटो काढत असते. म्हणजे ज्या नवीन मुली आल्या आहेत त्यांचे पण एकेकाचे मुलीचे फोटो काढत असते. आणि श्वेता प्रियाला मेसेज करते, मानसीला तू आधीपासूनच ओळखतेस ना, मग मानसी तुझा इतका तिरस्कार का करते? सतत तुला शिव्या देत असते. इतकं काय वाकडं केलं आहे तू तू तिचं आणि तिचं असा मेसेज करते. आणि मग फोटो पाठवते झोपलेल्या सगळ्या मुलींची, नवीन आलेल्या. आणि मग आता इकडे प्रिया ते फोटो पाहते आणि तो मेसेज पण वाचते आणि म्हणते, ही मानसी कधी पण मला बघितली ना तोंड वाकडं करायची. या सायलीचा खूप पुळका आहे तिचा, असं म्हणायची. ह्या खूप पुळका आहे तिला, हाच पुळका आता खूप महागात पडेल. तेव्हा हा नागराज म्हणतो, जरा झूम कर फोटो, असं म्हणतो. आणि तो मानसीच्या जवळ कोण आहे, ही मुलगी बघ, हिला उचलूया, असं म्हणतो. तेव्हा प्रिया म्हणते, हा एक इक्का आहे, याला वाया नाही घालवायचं, असं प्रिया म्हणते. आणि मग वेळ येईल ना तेव्हा बाहेर काढायचं. सायलीला जे आपलंसं वाटेल ना ते तिला तिच्याकडून हिरावून घेईन. तिच्यापासून मी तन्वी म्हणून आयुष्यभर जगले असते, किती मेहनत केली होती त्यासाठी, पण नाही, माझं सिंहाचं तिने हिरावून घेतलं. माझ्यापासून तिचे हाल करीन, इतके हाल करीन की तिला वाटेल त्यापेक्षा मृत्यू बरा, असं प्रिया म्हणत असते. आणि मग त्या फोटोकडे एकदा बघत असते आणि दुसरा दिवस उजडतो. मग आता वात्सल्य आश्रमातला परत सीन दाखवलेला आहे. वात्सल्य आश्रमात आणखीन 2 मुली आलेल्या असतात. तेव्हा सायली त्या मुलींना विचारते, तुमच्याकडे आधार कार्ड काही आहे का? तेव्हा त्या मुली नाही असं म्हणतात. तेव्हा सायली म्हणते, मधुभाऊ, या मुली आश्रमात कधी आल्यात? तेव्हा 2-3 दिवसापूर्वीच आल्या, असं म्हणतात. तेव्हा फॉर्म भरून झाले, आता त्यांचे पोलीस स्टेशनला न्यायची व्यवस्था करते मी, म्हणजे तिथे पण या दोघींची नोंद होईल. तेव्हा मानसी येते आणि म्हणते, हे सायलीताईचं शिपूट म्हणून गौरीला म्हणत असते. आणि काय करतेस म्हणून गौरीला म्हणते आणि तिला घेऊन जाते, चल आपण खेळूया, असं म्हणते. आणि तिकडे घेऊन जाते. मग सगळेजण हसतात आणि मग सगळेजण जातात. आणि मग श्वेता येऊन म्हणते, हे सगळं बाजूला ठेव बरं सायलीताई, आधी चहा घे, असं म्हणते. आणि मग तिला चहा देते. आणि चक्क श्वेता सायलीच्या पायापाशी बसते आणि सायलीचे पाय दाबत असते. सायली म्हणते, चहा छान झाला आहे, असं म्हणते. आणि मग श्वेता तिचे पाय दाबत असते. तेव्हा सायली म्हणते, पाय का चेपतेस, असं सायली म्हणते. तेव्हा श्वेता म्हणते, धाकट्या बहिणीने मोठ्या बहिणीचे पाय चेपले, याला काय हरकत आहे? तेव्हा सायली म्हणते, धाकटी बहीण आहेस ना, मग मला मिठी मार, पाय नको चेपूस. तेव्हा श्वेता म्हणते, ते मला ठरवू दे, तू शांतपणे चहा पे बरं. तेव्हा सायली म्हणते, ऐकणार नाहीस तू, असं म्हणते. आणि मग हसत असते. हे काय, सायलीचे पाय चेपायला सगळेजणच बसतात आज. तेव्हा श्वेता म्हणते, सायली ताई, मला तुझ्याशी बोलायचं होतं. तेव्हा सायली म्हणते, बोल ना श्वेता. तेव्हा श्वेता म्हणते, पहिल्या दिवशी आपण भेटलो ना त्या दिवशी तुला म्हणाले होते ना, मला काम हवंय ग, त्या दिवशी म्हणजे इथल्या खर्चालाही हातभार लागला असता. तेव्हा सायली म्हणते, तू खर्चाची काळजी करू नकोस, अजिबात करू नकोस. तेव्हा श्वेता म्हणते, कसं असं ग? अगं, खाणारं तोंड आणखीन एक वाढलेलं आहे. त्या आपल्याकडे अजूनही काही मुली आल्या आहेत, त्यांनाही काही कमी पडायला नको. तेव्हा सायलीला आठवतं की अस्मिता म्हणते की तुम्ही दोघी स्मितची रिस्पॉन्सिबिलिटी नका घेऊ आणि त्याच्यासाठी एक नॅनो हायर करायला हवी, ही असं स्मिता म्हणत असते. आणि मग कल्पनाताईला म्हणतात की तुम्ही जी कोणी मुलगी ठेवाल ना ती पारखून ठेवा, असं म्हणत असतात. हे सगळं सायलीला परत आठवतं. आणि मग सायली म्हणते, श्वेता, तुला जर मी आमच्याच घरात नोकरी दिली तर, असं म्हणते सायली. तेव्हा श्वेता म्हणते,
श्वेता म्हणते अगदी चालेल चालेल, धुणं भांडी लादी करेल, सगळं करेल. सायली ही म्हणत असते, सायलीला असं म्हणत असते. तेव्हा सायली म्हणते तसं नाही गं, माझ्या नंदेचं छोटंसं बाळ आहे काही महिन्याचं, त्या बाळाला सांभाळशील तू. श्वेता म्हणते मी अगदी करीन सायलीताई, आणि मग मध्ये वेळ मिळाला ना तर मी आश्रमात सुद्धा येईन ना. आणि म्हणजे मधुभाऊ आणि डायलिसिस काका म्हणतात ना, हो मनातल्या मनात म्हणते. आणि गोलूला सांभाळण्यासाठी श्वेता इतकी विश्वासू मुलगी कुठेही भेटणार नाही असं सायली मनातल्या मनात म्हणते. आता अस्मिता असंही काम झालं आहे आणि आईचंही झालं आहे असं म्हणते. आणि मग श्वेतासुद्धा मनातल्या मनात विचार करते, प्रिया म्हणते ते खरं आहे, ही मूर्ख सायली पटकन कोणावर विश्वास ठेवते, माझ्यावर अगदी आंधळा विश्वास बसला हिचा असं म्हणते. तर अस्मिताचं बाळ माझ्या ताब्यात द्यायला निघाली. आणि सायली म्हणते बरं थोड्या वेळात आपण निघूया, आता 2 दिवसापुरते कपडे घे, परत जेवढे येशील ना आश्रमात तेव्हा सगळं सामान घे. श्वेता म्हणते आता लगेच निघायचे सायली ही ताई. तेव्हा सायली म्हणते हो आज संध्याकाळी माझं डोहाळ जेवण आहे ना, आज डोहाळ जेवणाच्या दिवशीच ना तू घरी आलीस तर आईला मदत होईल सगळी तयारी करायला. श्वेता म्हणते बरं मी सगळी मदत करीन त्यांना. तेव्हा सायली म्हणते बरं श्वेता इथे कोणालाही सांगू नकोस, आई स्वतः फोन करून त्यांना आमंत्रण देणार आहेत. मी सुद्धा मधुभाऊंना आणि कुसुमताईंना काही सांगितलेलं नाही. तेव्हा श्वेता म्हणते हो नाही सांगणार, बरं मी आलेच बॅग भरून असं म्हणते. आणि मग श्वेता आतमध्ये जाते आणि मग तेवढ्यात येतात मधुभाऊ आणि कुसुमताई. आणि मधुभाऊ तिच्यात जवळ बसतात. तेव्हा सायली म्हणते मधुभाऊ आम्ही अस्मिताच्या बाळाला सांभाळण्यासाठी एक मुलगी शोधतोय आणि ती श्वेताला ते काम करायला सांगते. तेव्हा मधुभाऊ म्हणतात आमच्या घरीच राहील, तिलाही 4 पैशांची मदत होईल आणि आम्हालाही मदत होईल. तेव्हा कुसुमताई म्हणते ही कल्पना चांगली आहे, पण काय आहे ना मुलांना तिचा लळा लागला आहे, ती गेली ना मुलांना खूप चुकल्यासारखं होईल. तेव्हा मधुभाऊ म्हणतात मी तर म्हणतो दुपारी बाळ झोपेल की ती येऊ शकते की आश्रमात. तेव्हा सायली म्हणते श्वेताला जसं जमेल तसं इथे येऊन जाईल असं म्हणते. तेव्हा तसंही आमच्या दोघांच्या घरामध्ये काय फक्त 10 मिनिटाचा तर अंतर आहे. तेव्हा ती 2 मुलं सोहम आणि श्रेयश येतात आणि चेहरे पडलेले असतात. आणि मग ते सायलीला म्हणतात काय रे असे का चेहरे पडलेले. तसं सायली म्हणते. तेव्हा तो मुलगा म्हणतो सगळ्या मुली कर्जतला पिकनिकला जातात आणि आम्हाला घरीच राहावं लागणार आहे. तेव्हा कुसुम म्हणजे पिकनिक आज. तेव्हा कसली पिकनिक. तेव्हा कुसुमताई म्हणते हे भरतकामाचा क्लास आहे ना, शिवण क्लासचा मनूचा, तिथे त्या बाईंनी नाव नोंदवलं होतं पिकनिकला जाणार आहे म्हणून. मी म्हटलं ठरवून सांगते, पण मला माहीत नव्हतं की ती आज आहे. हे अगं कुसुम मॅडम म्हणाल्या होत्या, अगं कुसुमताई मॅडम म्हणाल्या होत्या की उद्या आमची पिकनिक आहे म्हणून. बससुद्धा त्यांनी बुक केली आहे. तू म्हणाली होतीस तेव्हापासून. हो मला नीट ऐकायला आलं नाही वाटतं असं म्हणते. आणि मग आता प्रियाचा सीन दाखवलेला आहे. प्रिया परत जेलमध्ये आलेली असते आणि मग ती हवालदार म्हणते प्रिया तुझा फोन आला आहे असं म्हणते आणि फोन देते. मग प्रिया म्हणते बोल श्वेता. श्वेता म्हणते प्रिया तू हॉस्पिटलमध्येच आहेस ना अजून. तेव्हा प्रिया म्हणते नाही गं सोड, तू कशासाठी फोन केला होतास ते सांग. श्वेता म्हणते हे सायलीने मला ऑफर दिली आहे, तिने तिच्या घरी राहायला बोलवलं आहे मला सगळे काम करायला. तेव्हा प्रिया म्हणते तू नाही म्हणालीस ना का हो म्हणालीस. तेव्हा श्वेता म्हणते अर्थातच मी हो म्हणाले, मी तिला तर हो म्हटले, पण तिच्या घरी धुणी भांडी करायला पण हरकत नाही असं म्हटले. तेव्हा प्रिया म्हणते आता आश्रम सोडून कसं चालेल, आता तर कुठेच आपल्या खेळाला सुरुवात झाली आहे. हे आता मुलींच्या जवळ असायला हवीस तू, काळजी करू नकोस ग असं श्वेता म्हणते. आणि मी सायलीला सांगितले की मी आश्रमामध्ये येऊन जाईल. तेव्हा प्रिया म्हणते आपल्याला गरज असेल तेव्हा तू आश्रमात राहा. तेव्हा श्वेता म्हणते आता आश्रम आणि सुभेदारांचं घर दोन्ही माझ्या ताब्यात आहे, आपलाच फायदा असेल ना. तेव्हा प्रिया म्हणते ठीक आहे तू जा. कधीपासून जातेस तू. श्वेता म्हणते आता लगेच निघावं लागेल, सायलीचं डोहाळ जेवण आहे, माझी मदत लागेल असं म्हणत होती. तेव्हा प्रिया म्हणते सायलीचं डोहाळ जेवण, तिच्या आधी तर माझं व्हायला हवं होतं डोहाळ जेवण, म्हणजे तिथं कौतुक सोहळा असताना मी पांढऱ्या साडीत सडतीये. श्वेता म्हणते आता त्याला काही इलाज नाही आहे का. प्रिया म्हणते माझ्याकडे सगळ्यावर इलाज आहे, डोहाळ जेवणाचं सुख त्या सायलीच्या पदरात कधीच पडू देणार नाही. आपण आजच त्या मानसीला आणि त्या नवीन पोरींना उचलायचं. तेव्हा श्वेता म्हणते हे सगळ्या मुलींना एकत्र कसं उचलणार आहेस तू. प्रिया म्हणते एकत्र गायब जर झाल्या तर सायली आणि सुभेदारांच्या आनंदात विरजण पडेल, तू ना फक्त एवढं सांगत राहा त्या कधी बाहेर पडतात आणि कुठे जात आहेत. तेव्हा श्वेता म्हणते कळवत राहीन मी सगळं, आता ठेवते, हे मला बॅग पण भरायची आहे, बाय म्हणते आणि फोन ठेवते. आणि आता प्रिया इथे आजचा भाग संपतो आणि उद्याचा प्रोमो दाखवलेला आहे. सगळ्या मुली निघालेल्या असतात. सायली म्हणते सगळ्यांना जाऊ दे, मस्ती पण करायची नाही, पण मानसी म्हणते आमची बस क्लासच्या रस्त्यावरून सुटणार आहे. तेव्हा श्वेता प्रियाला मेसेज करते आणि मानसी त्यांची बस त्या क्लासच्या रस्त्यावरून जाते. तेव्हा प्रिया सचिनला फोन करते आणि म्हणते श्वेताचा मेसेज मी तुला फॉरवर्ड करते, त्या कर्जतवरून त्या मुली आश्रमात निघाल्या की त्यांना रस्त्यात असतानाच उचलायचं, सायलीचं डोहाळ जेवण एक स्पेशल गिफ्ट द्यायचं आहे म्हणून तेच आजचा. तुम्हाला हा भाग कसा वाटला, आवडला का. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी धन्यवाद.